दामिनी देशमुखने दिलं अर्जुनला डिनरचं निमंत्रण। प्रियाच्या सायकोलॉजिस्टच्या रिपोर्टमुळे मिळेल का केसला एक नवं वळण? तर ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे महिपत आणि दामिनी देशमुख या दोघांचं बोलणं सुरू असतं। दामिनी ही महिपतला म्हणते पाटील 4-5 दिवस गायब झाले होते पनवेलमधून, मग पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हजेरी कशी लावली त्यांनी? तेव्हा महिपत म्हणतो नसेलच लावली हजेरी त्यांनी। तेव्हा आता दामिनी महिपतला म्हणते आपण आता एक डील करायचं अर्जुनसोबत। मधुभाऊनी सही केली नाही हे माहिती असून सुद्धा मी त्यांची बेल कॅन्सल करायला लावणार नाही आणि त्या बदल्यात अर्जुनने आपल्याला प्रियाचा सायकोलॉजिस्टचा रिपोर्ट द्यायचा। आणि मग नंतर दामिनी देशमुख अर्जुनला फोन करून म्हणतात, हॅलो अर्जुन, दामिनी देशमुख बोलते, तुला मी डिनरसाठी इन्व्हाइट करायला फोन केला आहे आणि कोर्टातलं सगळं तिथंच विसरून यायचं आणि प्लीज तुझ्या बायकोलाही घेऊन येशील ना? आणि मग दामिनी फोन ठेवून देतात। दामिनी देशमुखने असं डिनरला इन्व्हाइट केल्यामुळे सायली आणि अर्जुन दोघेही शॉक होतात, पण ठरल्याप्रमाणे अर्जुन आणि सायली डिनरला जातात। अर्जुनला समजलेलं असतं की दामिनीने काहीतरी कामासाठीच हे डिनरचं नाटक केलं आहे। तेव्हा अर्जुन तिथे गेल्यावरती दामिनीला डायरेक्ट म्हणतो की तुम्ही इथं आम्हाला फक्त डिनरसाठी बोलवलेलं नाहीये, तर डायरेक्ट मुद्द्यावरती या। तेव्हा दामिनी अर्जुनला म्हणते की तुम्ही जी प्रियाची सायकोलॉजीची चौकशी केली आहे त्याचा रिपोर्ट मला हवा आहे। सायली त्याच्यावरती दामिनीला म्हणते की म्हणजे प्रिया खोटं बोलत आहे याची तुम्हाला सुद्धा खात्री आहे। आणि मग अर्जुन उठून उभा राहतो आणि दामिनी देशमुखला म्हणतो की त्या रिपोर्टमध्ये काय आहे हे तुम्हाला कळेलच, पण कोर्टामध्ये। आणि सायली पण तिला म्हणते की पहिली हार स्वीकारण्यासाठी तयार राहा, तुमचा सामना माझ्या नवऱ्याशी आहे। तर आता पुढे काय होईल? म्हणजे दामिनीने मधुभाऊ यांनी पोलीस स्टेशनला जाऊन सही केली नाही हे अर्जुनला सांगितल्यावरती अर्जुन दामिनीला तो रिपोर्ट द्यायला तयार होईल का, हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला मिळेल। तर प्रेक्षकांनी या सिरियलची अशीच पुढची अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।